नमस्कार, मी अरविंद आठले। आज आपण कच्च्या केळ्याचा असा रस्सा टाईप अतिशय उत्तम अशी भाजी करणार आहे। नवीन इनोव्हेशन आहे। तरी आपण त्यासाठी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत। नंतर टोमॅटो घेतलेला आहे बारीक थोडासा चिरून, कांदा घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, नंतर आलं आणि बारीक करून लसूण घेतले, हे आपण बारीक करणार आहोत। थोडंसं कडुलिंब घेतलेलं आहे आणि मग हे जे बाकीचं सगळं आपल्याला मसाल्याचं साहित्य लागतं ते सगळं घेतलेलं आहे। आता ही जी केळी आहेत ही सोलून याचे आपण तुकडे करून घेणार आहोत आणि नंतर आपण पुढे बघू कसं काय काय करतात ते। आता पहिल्यांदा हा आपण कांदा बारीक करून त्याची पेस्ट तयार करणार मिक्सरमधून। आता ही कांद्याची पेस्ट आपण तयार केली आणि त्यानंतर आता इकडे आपण टोमॅटो करून घेणार आहे। त्याच ह्याच्यामध्ये याची प्युरी तयार करणार, पेस्ट। ही छान तयार झाली। ही एका वाटीत आता आपण काढून घेणार। आता ही टोमॅटोची प्युरी आपली तयार झाली। त्यानंतर हे जे आपण तुकडे केळ्याचे कापलेले आहेत याला आता आपण मसाला लावणार आहोत। त्यासाठी आपण पहिले आलं आणि लसूण हे त्यात घातलंय, बारीक करून घेतले थोडीशी आलं। त्याच्यानंतर याच्यात तिखट मीठ घालणार, थोडं मीठ घालणार। जिऱ्याची पावडर आहे, त्यानंतर धन्याची पावडर घालणार आपण, थोडी हळद घालणार, त्यानंतर आपण त्याला थोडंसं बेसन लावणार आहोत, एक 1-1.5 चमचा समजा, खूप काही आवश्यकता नाही आहे। आता हे बेसन घेतलं आपण, म्हणजे हरभऱ्याचं पीठ, आणि हे आता सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेणार। हे आता सगळे आपण केळीचे तुकडे याच्यात घातले, जे आपण केले होते। तेल गरम केलेलं आहे, गरम तेलामध्ये आता हे आपण फ्राय करणार आहोत। सगळे उलटे पालटे करून सगळीकडून ते व्यवस्थित फ्राय होतील याची आपण काळजी घेतो। खूप चमचमीत लागतात हे पुढे। आलटे पालटे करायचे थोडेसे, उलटून सगळीकडून खालून वरून बाजूनी सगळीकडे ते होतील याची काळजी घ्यायची। आता हे बऱ्यापैकी फ्राय होत आलेले आहेत, तर थोडीशी वाफेन ते आता शिजवायचे आहेत आपल्याला। त्यात पाणी वगैरे घालणार नाही आपण आता, त्यामुळे झाकण ठेवू आपण। 1-2 मिनटं याची आत वाफ जमा होईल आणि हे छानपैकी शिजून निघतील आणि तळकट तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे असे चमचमीत छान ते उत्कृष्टपैकी त्याला चव येणार आहे। मसाला लावलेला आहे आपण, तर थोडा वेळ आता 1-2 मिनटं ठेवू, चांगली वाफ येऊ दे। आता आपण हे झाकण काढणार आहोत। 2-3-4 मिनटं झाली त्याला, हे फार छान खुसखुशीत असे ते तयार झालेले आहे। त्याच्यामध्ये वर पीठ लावलं आहे आपण, हे पहा। छान झालं सगळीकडून, मगाशीच आपण काढतले होते, शिजलेले आहेत आणि आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत। आता गॅसवर एक आपण कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं, आणि ह्याच्यात मगाशी आपण जी पेस्ट तयार केली
कांद्याची किंवा टमाटोची ती थोडी फोडणी करणार आपण पहिले. त्यात सगळं जिरं मिरं जे काय असतं ते आपण फोडणीत घालतो, मोहरी, तर ते सगळं घालून परतून घेणार आपण तो कांदा आणि टमाटोची प्युरी. आता हे तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये मोहरी घालणार पाहिजे. छान मोहरी तडतडलेली आहे. आता जिरं घालणार, थोडी हळद घालणार आणि थोडा हिंग घालणार आणि गॅस आता बारीक केला आपण. कढीपत्ता घालणार आणि आता आपण ही जी हे केलं ती पेस्ट कांद्याची पेस्ट हे छान परतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता टमाटोची प्युरी घालणार. आणि आता ते छान आपण ढवळायचं. आता हे थोडंसं ओलं खोबरं आपण त्याच्यात घालतो. खोबऱ्याची एक छान चव येते त्याला. आता हे जे फ्राय केलेले केळ्याचे तुकडे आहेत कच्चे आपण फ्राय करून घेतले त्याला मसाला लावून तेच आता सगळे या मिश्रणात आपण काढणार. आणि हे चांगलं आता परतून घेणार. आता दुसऱ्या बाजूला हे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ह्याच्यात जेवढं साधारण लागेल तेवढं पाणी उकळायला ठेवलं आहे. आता ते पाणी आपण या रस्स्यात घालणार. मिश्रणामध्ये जे काही आपण सगळं मिक्स केलेलं आहे ते ह्याच्यात घालणार. आणि हे छान आता आपण ढवळून घेणार. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं तिखट आणि मीठ घालणार आहोत. कारण पहिले आपण त्याला लावलेलं आहे त्यामुळे खूप जास्त आवश्यकता नाही आहे. हां, आता थोडासा लिंबाचा रस घालणार आहे. आणि आता हे चांगलं परतून घेणार आपण. पुन्हा ढवळून घेणार आणि थोडं उकळू देणार. हां, थोडी साखर घालतो आपण. लिंबू वगैरे टमाटो असल्यामुळे त्याची आंबट चव आहे थोडीशी. थोडी साखर घालतो आहे आणि ओलं खोबरं घालतो आहे आपण. आता कोथिंबीर घालतो आहे. तर अशा प्रकारे हा कच्च्या केळ्यांचा रस्सा आपण तयार केलेला आहोत. आपापल्या चवीप्रमाणे तिखट मीठ कमी जास्ती जे असेल ते प्रत्येकाने घालावं. एकदा शेवटी चव पाहून मग सगळा बदल केला की ती वस्तू अतिशय सुंदर लागते. त्याप्रमाणे हा आपला रस्सा आता तयार आहे. छानपैकी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर आपण हा खाणार.